पाठीमागील 1 ते दीड महिन्यांपासून संपूर्ण महाराष्ट्र राज्यामध्ये स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांची रणधुमाळी सुरू होती. या संपूर्ण निवडणुकांच्या रणधुमाळीचा जो काही एकंदरीत जे काही कव्हरेज आहे, आपल्या टाइम्स ऑफ महाराष्ट्र चॅनलने कव्हर केलं होतं. या संपूर्ण 1 ते दीड महिन्यांचं नगर परिषदा असतील, नगरपंचायत असतील किंवा आता काल परवा झालेल्या महानगरपालिकांच्या निवडणुकांचं जे काही कव्हरेज आहे, ते आपण जाहीर केलं असतानाच काल आपण रात्री पुणे शहरातील आणि मुंबईतील काही ठराविक उमेदवारांचे एक्झिट पोल किंवा ठराविक प्रभागांचे वॉर्डांचे एक्झिट पोल आपण जाहीर केले होते आणि ते एक्झिट पोल जवळपास 85 ते 90% तंतोतंत खरे ठरलेले आहेत. हे तंतोतंत जे खरे ठरलेले एक्झिट पोल्स आहेत, त्या एक्झिट पोलचे अभ्यासक आणि आपल्या टाइम्स ऑफ महाराष्ट्र चॅनलचे संपादक मुजम्मिल शेख सर आपल्यासोबत आहेत. आता आपण संपूर्ण आपली जी काही टीम आहे, ही मुजम्मिल शेख सर यांच्यासोबत त्यांचा एकंदरीत जो पाठीमागील एक्झिट पोलचा अभ्यास असेल, अ, वृत्तपत्र वृत्त वृत्तपत्र क्षेत्रातील अभ्यास असेल, या संपूर्ण विषयांवर किंवा त्यांनी जे काही त्यांचे जवळचे उमेदवार होते किंवा त्यांच्या जवळचे जे मित्र होते, त्यांना या इलेक्शनमध्ये रणनीती आखून देऊन त्यांचा जो काही त्या ठिकाणी विजय झालाय, या विजयाची जी काही रणनीती असेल त्याबद्दल त्यांच्यासोबत एकंदरीत चर्चा करणार आहोत. शेख सर, तुमचं स्वागत आहे आपल्या चर्चेमध्ये. अ, पाठीमागील 1 ते दीड महिन्यांपासूनच पुण्यामध्ये पुणे असेल किंवा मुंबईमध्ये महानगरपालिका निवडणुकांचं बिगुल वाजलं होतं. यातच तुम्ही काही उमेदवारांना त्या ठिकाणी तुम्ही सल्ला देखील दिला होता, की कशा पद्धतीने निवडणुकीची रणनीती असली पाहिजे, कशा पद्धतीने निवडणूक लढली पाहिजे. तर म्हणजे हे काही जो काही सल्ला दिलाय, पाठीमागे नक्की तुम्ही आता तुमची पार्श्वभूमी सांगा आणि जो काही अनुभव आहे त्या अनुभवाबद्दल थोडंफार सांगा. नमस्कार. आता तुम्ही जसं बोललेत, की मी अनेकांना सल्ला दिलाय, मार्गदर्शन केलंय. हे गेल्या अनेक निवडणुकांमध्ये मी करतोय आणि त्यामध्ये ज्या उमेदवारांना मदत मी आत्तापर्यंत केलेली आहे, त्या उमेदवारांचं मागील काही निवडणुकीमध्ये ज्यांना मी मदत केलेली आहे, ज्यांना मी रणनीती आखून दिली आहे, ते माझा जिंकण्याचा रेशो हा जवळपास 97% असल्याचा माझा एक अनुभव आलेला आहे दांडगा. ह्यामध्ये 3% काही मला पराभूत झालेले उमेदवार देखील दिसलेत. मात्र अ, गेल्या अनेक वर्षापासून मी पण राजकारणात होतो आणि राजकारण सोडून ज्यावेळेस पत्रकारितेत आलो, तर पत्रकारितेत आल्यानंतर मागील राजकारणाचा खूप चांगला एक दांडगा अनुभव होता आणि मी अनेक पक्षांमध्ये पदावरती होतो. संघटनेच्या माध्यमातून अनेक पदांवरती मी काम केलंय. तर त्यामुळे हे मला काम सोपं गेलं आणि एकंदरीत हे गोष्टी सहजासहजी होऊ शकल्या. एकंदरीतच तुम्ही तरुण आहात. एकंदरीत म्हणजे काय चळवळीमध्ये तुम्ही काम केलेलं आहे असं तुम्ही म्हणता. म्हणजे विद्यार्थी चळवळीत काम केल्यानंतर पत्रकारिता क्षेत्रामध्ये आलात. पण आत्तापर्यंतचा पत्रकारितेतला अनुभव कसा होता? नाही. माझा अनुभव फार जवळपास 6 वर्षांचा अनुभव माझ्याकडे आहे. 6 ते 7 वर्ष पूर्ण झालेले आहेत. आपल्या चॅनलला देखील 7 वर्ष होत आलेले आहेत आणि मागील काळात अनेक वृत्तपत्रांशी जोडलं गेलो होतो. अनेक समूहाशी जोडलं गेलो होतो. तर ह्यावेळेस विद्यार्थी असल्यापासूनच काम करतोय. नाही, पण मग सक्रिय राजकारणात विद्यार्थी असताना काही निवडणुका वगैरे काय लढवल्या? हो, मी एका आमच्या कॉलेजची इलेक्शन होती. तर त्या इलेक्शनमध्ये थांबलो होतो. अक्षरशः मे महिन्यात ॲडमिशन सगळे भरले होते. माझं जे ॲडमिशन झालं होतं, तर ते जवळपास एक जुलै किंवा ऑगस्टमध्ये झाली होती आणि नेमकी आमच्या कॉलेजची इलेक्शन लागली होती. कॉलेजच्या इलेक्शनमध्ये थांबलो मी आणि खूप खेळीमेळीचं वातावरण होतं. माझ्या विरोधात वातावरण होतं. पण एक मनात विश्वास होता आणि खात्री होती मी जिंकणार. तर एक माझ्याकडे काही गोष्टींचा फोडा आणि राज्य करा ह्या तत्वावरती मी जगतो. ह्या तत्वाला मी जास्त फॉलो करतो आणि मी त्यामुळे त्या निवडणुकीत जिंकू शकलो. अक्षरशः माझ्यासमोर जे उमेदवार होते, ते खूप रेप्युटेड फॅमिलीतले होते आणि खूप दिग्गज त्यांचा पार्श्वभूमी त्यांची होती आणि ते मे महिन्यात कॉलेजला त्यांनी जॉइन केलं होतं. मी अक्षरशः जुलै महिन्याला मी आलो कॉलेजमध्ये आणि कॉलेजला आल्यानंतर अगदी 10-15 दिवसात सगळ्यांशी कनेक्टेड झालो आणि आमच्या दोघांमध्ये जे मतांचा फरक होता जवळपास 40% मतांचा फरक होता आणि मी त्यावेळेस विजयी झालो होतो कॉलेजच्या इलेक्शनमध्ये. मग आता हे जे कोंडव्यातले उमेदवार आहेत, आता आपण दिवसभर चर्चा पाहतोय, की काशिफ सय्यद ते मनसेचे शहराध्यक्षांचा त्यांनी पराभव केलाय. म्हणजे त्या काळातली जे जायंट किलर होते, त्यांनी आज पुण्यामध्ये नवीन जायंट किलर तयार केलेत असं म्हणता येईल का आपल्याला? त्यांचं गेल्या अनेक वर्षांपासून कोंडव्यामध्ये सक्रिय राजकारणात सहभाग आहे. मागील काळात ते आप या पक्षामध्ये होते. आपमध्ये त्यांना चांगला फ्युचर दिसला नाही, त्यामुळे ते राष्ट्रवादी काँग्रेस पक्षामध्ये पुणे शहर उपाध्यक्ष झाले आणि प्रत्येक नागरिकांशी त्यांचं एक खेळीमेळीचं वातावरण आहे. नात्यागोत्याचा संबंध त्यांनी क्रिएट केलंय आणि त्याचमुळे
आणि एक दुसरं एक महत्त्वाचं म्हणजे त्यांनी गेल्या 2 ते 2.5 वर्षापासून मी स्वतः बघतोय. प्रत्येक 6 महिन्याला त्यांच्या उम्मीद फाउंडेशनच्या माध्यमातून ते रेशनिंग वाटपचा कार्यक्रम घेतात. जवळपास 3,500 ते 4,000 लोकांना ते रेशनिंग किट वाटप करतायत. तर ह्या सगळ्या गोष्टींना ज्यावेळेस आपण करत असतो, तर हे एक नागरिकांशी कनेक्टेड होत असतो. त्यांच्याकडे 10,000 ते 11,000 लोकांचा पोर्टफोलिओ तयार आहे. त्यांचा एक संवाद लोकांच्या मध्ये खूप चांगला आहे आणि सुखातही असतो, दुःखातही असलेला असं एक व्यक्तिमत्व आहे. जायंट किलर 100% त्यांना सांगू शकतो. कारण की मनसेच्या पुणे शहराच्या अध्यक्ष जे साईनाथ बाबरजी आहेत, हे खूप मोठं नेतृत्व आहेत आणि त्यांना त्यांनी पाडलं एका नवीन कार्यकर्त्यांनी. ही खूप मोठी गोष्ट आहे आणि त्यांना 100% आपण जायंट किलर बोललंच पाहिजे. त्यांना आपली राजनीती रणनीती असेल किंवा काही इंटरनल माहिती असेल, तरी आपण ते देण्याचं काम त्यांना 100% केलं आणि त्यांनी ते खरोखर ठरलेलं आहे. काल देखील त्यांचा फोन झाला होता आणि ते थोडंसं त्यांना काही लोकांनी निगेटिव्ह माहिती दिली होती. परंतु मी त्यांना सांगितलं होतं, की तुम्ही अजिबात खचून जाऊ नका. हवा ज्याची असते, ते कधीच येत नाही. माझ्या आजपर्यंतच्या इलेक्शनमध्ये माझा एक अनुभव आहे. ज्याची सर्वात जास्त हवा असते, तो पडतो. असा मला एक अंदाज आहे. नाही, पण एका बाजूला शिवसेना, उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्ष असेल, महाराष्ट्र नवनिर्माण सेना, भारतीय जनता पार्टी हे कट्टरतावादी पक्ष आहेत. ते एका विशिष्ट धर्माचा पुरस्कार करतात. आणि दुसऱ्या बाजूला काँग्रेसमधून काशिफ सय्यद होते, की जे मी त्यांचे बरेच इंटरव्ह्यू पाहिले, की ते म्हटले, की मी स्वतः सेक्युलर आहे. मग इतक्या 3-3 दावेदार उमेदवारांचा पराभव करताना म्हणजे ती रणनीती कशा पद्धतीने होती आणि काय म्हणजे काशिफ सय्यद यांचा तुमचा रोल काय या संपूर्ण एकंदरीत प्रक्रियेमध्ये? हे काही गोष्टी असतात, जे पडद्यामागच राहिलेले बरे असतात. आपण ते टाळलेले बरे, की हे थोडंसं जातीपातीचं राजकारणात आपल्याला आपण बोलणं आपण एक पत्रकार आहोत. यावेळेस आपण ह्या बोलणं थोडंसं टाळलं पाहिजे असं मला म्हणजे वाटतं. एकंदरीत असं वाटतं, की म्हणजे वाटतं का, की 21व्या शतकात आपण जगतोय आणि कोंडव्यातल्या नागरिकांनी 21व्या शतकात जगताना इथे काही धर्माची जी काही राजनीती आहे, याला थोडं बाजूला सारलं असेल. अ, हे बघा, ह्यामध्ये खूप दिग्गजांची नावं आहेत, जी नावं मला अनुचित नाही आहे आपल्या मीडियाच्या माध्यमातून घ्यायला. कारण की ते नेतृत्व खूप मोठं आहे. त्यांच्याकडून काही अनैतिक स्टेटमेंट झाले. ज्या स्टेटमेंटचा फटका साईनाथ बाबरांना भेटला आहे आणि त्या गोष्टीचा ॲडव्हान्टेज जे आहे, स्पष्टपणे काशिफ सय्यद यांना भेटलेलंच आहे. हे मानावंच लागेल. दुसरी गोष्ट, ही जी निवडणूक झाली, ही अतिशय कन्फ्युजनची निवडणूक होती पुण्यातली. निवडणूक अशी होती अक्षरशः माझ्यापुढे काही लोक जे मतदाता होते, त्यांना बटन काय दाबायचं हेच कळत नव्हतं. तर लोकांनी बटन ह्या स्वरूपात दाबत होते, की जिथे दिसेल पंजा, तिथे ते फक्त बटन दाबायचे. तुम्ही आता म्हणलात, की काही वक्तव्यांचा फटका त्यांच्या नेतृत्वाला बसला. मग तो फटका मुंबईत पण बसला असं वाटतं, की मुंबईच्या राजकारणाबद्दल काय वाटतं? मुंबईमध्ये देखील सेक्युलर माइंडचे खूप जास्त लोक आहेत. मराठी माणसाचा प्रभाव पडलाच पाहिजे होता. आपण देखील मराठी आहोत. परंतु तिथे भाजपाची आणि शिंदे गटाची खूप मोठी जादू झाल्याचं दिसतंय आणि ह्यामध्ये अनेकांचं तर्कवितर्क आहे. कदाचित मशनीचाही काही हे असू शकतो मुंबईमध्ये. अ, हे जे तुम्ही म्हणता आता मशनीचं काय असू शकतं. पण एका बाजूला दुसऱ्या बातम्या अशा चालू आहेत, की मुंबईमध्ये एकंदरीत भाजपा असेल किंवा शिवसेना शिंदे गट असेल यांचा एक सर्व्हे झाला होता आणि अंतर्गत सर्व्हेतूनच म्हणजे जे काही आशिष शेलारांचं स्टेटमेंट होतं, की मुंबईचा महापौर हा हिंदूच होईल किंवा ठाकरे एका बाजूने बोलत होते, की मुंबईचा महापौर हा मराठीच होईल. मग ते हिंदू होईल याच्या पाठीमागे त्यांचं एक नरेटिव्ह असं होतं, की हिंदू म्हणजे तो कोणी पण असेल, उत्तर भारतीय असेल, दक्षिण भारतीय असेल किंवा महाराष्ट्रीयन असेल. तर याचा काही फटका ठाकरेंना म्हणजे फटका तर बिजलीला बसला असं म्हणू शकत नाही. पण अजूनही वोटिंग चालू आहे. पण अजून काय वाटतं म्हणजे किती जागांचं काही तफावत वाटेल काय? जास्त जागांचा काही तफावत होणार नाही. खूप तर खूप जास्तीत जास्त 20 जागांवरती टफ फाईट सुरू आहे. जवळपास भाजपाची आणि शिंदे गटाची क्लीन विन आहे मुंबईमध्ये. नमस्कार सर. जसं की माझे सहकारी आदित्य यांनी आता काशिफ सय्यद यांचा विषय आणि प्रश्न घेतलेलेच आहेत. तर एकंदरीत काशिफ सय्यद यांना आत्ता जायंट किलर म्हटलं जातंय आणि दुसरीकडे अशी चर्चा होतीये, की काशिफ सय्यद यांना जायंट किलर बनवण्यामागे एक किंगमेकर आहे आणि तिथे तुमचं नाव येतंय. तर याबाबत तुम्ही नक्की काय सांगाल? एकंदरीत किंग मेकर ही जी भूमिका जी आहे, ही खूप मोठी भूमिका आहे. ते मी एकटं घेणं, एकटं स्वीकारणं, तुम्ही ते दिलं त्याबद्दल मी तुमचा आभारी आहे. मात्र मी त्यामध्ये एकटा त्याच्यामध्ये नाही.
माझ्यासोबत माझे काही आणखीन मित्र आहेत. त्यांनी त्यामध्ये खूप जीवाचं रान केलंय आणि त्यांना त्यांना विजय मिळवून देण्यात त्यांचा खूप मोठा वाटा आहे. तुम्ही म्हणता की मोलाचा नाही, पण साखरेचा तर वाटा तुम्ही मान्य करूच शकता. सांगता येईल असं आपण सांगू शकतो. आणि सर दुसरा प्रश्न असा होता, की एकंदरीत पुणे आणि पिंपरी चिंचवडच्या मतदानाची बातमी अशी होती, की माहिती अशी आली होती, की पुण्यामध्ये ह्यावर्षी खूप कमी टक्के मतदान झालं. म्हणजे जितकं मोजलं गेलं ते 50% च्या आत मतदान ह्यावर्षी झालं आणि त्याचा फटका कुठेतरी अजित पवार गटाला मिळतोय किंवा मनसेला मिळतोय असं बोललं जातंय. तर तुमचा अभ्यासाबद्दल काय सांगतो? मी कालच एक बोललो होतो, की मनसेचं तर पुण्यात खातं उघडणंच अवघड आहे. एक सीट त्यांची कदाचित लागू शकते, ते पेठेतली आहे, ते दिसतंय असं कदाचित ती लागू शकते, असा माझा अंदाज आहे. राहिला प्रश्न राष्ट्रवादीचा, तर राष्ट्रवादीची सीट लागले पाहिजे होते. पण काही त्यांच्या अंतर्गत गटबाजी आणि त्यामुळे त्यांना फटका बसल्याचं चित्र पुण्यात दिसतंय. पिंपरी चिंचवडमध्ये पण तशीच परिस्थिती आहे. आणि राहिला प्रश्न 50%चा एक विषय तुम्ही घेतला होता. तर माझा आजपर्यंत जे एक अनुभव आहे, त्यानुसार मला एक कळतं की 50%च्या आतमध्ये जर निवडणूक झाली, तर मी काल तुम्हालाही बोललो होतो की 50% जिथे निवडणुकीचा आकडा येतो, कमी टक्के मिळतात 50%च्या आतमध्ये, तर तिथे भाजपाची एक हाती सत्ता येते, असा मी अंदाज वर्तवला होता आणि ते अंदाज जवळपास 100% खराच ठरलाय. सर, आणखीन एक मुद्दा असा होता, की काल चॅनलवर एक्झिट पोल टाकला गेला आणि जेव्हा एक्झिट पोल टाकला गेला, तेव्हा बऱ्यापैकी व्ह्यूज सुद्धा आले. पण त्याहून मजेशीर गोष्ट म्हणजे अशी, की काही कमेंट आल्या, ज्यामध्ये काही चांगल्या कमेंट होत्या, काही आपल्या बाजूनं होत्या, काही विरोधकांच्या होत्या आणि काही अतिशय वाईट कमेंट सुद्धा करण्यात आल्या. पण तो एक्झिट पोल आत्ता जवळ-जवळ 85-90% खरा होतोय. तर तुम्ही यावर काय बोलाल? कसं असतं, ज्यावेळेस आपण आपलं मत व्यक्त करत असतो, ते मत माझं तुम्हाला पटेल आणि तुमचं मत मला पटेल अशातलं काही भाग नाही. तर त्यामुळे काही लोक आपल्याबद्दल चुकीचं बोलतात आणि आपल्या मागे द्वेष पसरवतात किंवा काही चुकीच्या पद्धतीचे कमेंट्स करतात. त्या गोष्टींना आपण नाही पाहिल्या ते बरे असतात, कारण की त्यामध्ये आपला एक मोरल सिस्टम डाऊन होतो आणि ते आपण ते टाळलंच पाहिजे आणि कुठल्याही परिस्थितीला सामोरे गेलं पाहिजे किंवा तुमच्यावरती तुम्हाला स्वतःच्यावरती कॉन्फिडंट पाहिजे, की हां, जर मी हे सांगतोय 100% होईल. स्वतःवरती ज्यावेळेस विश्वास असतो आणि त्याला आपलं ज्यावेळेस सेल्फ कॉन्फिडन्स जास्त असतो, तर ह्या गोष्टी सगळ्या शक्य होतात. पण त्यासाठी तुमच्या मनापासून, अंतःकरणापासून या गोष्टी चांगल्या व्हाव्यात ह्याची तुमची अपेक्षा पाहिजे. सर, एक मुद्दा तुम्हाला असा विचारायचा होता मला प्रश्न मनापासून, की तुम्ही अगदी तरुण वयातील पत्रकार आहात आणि इतक्या कमी वयामध्ये आज तुम्हाला बरेचसे पुरस्कार मिळाले, सन्मान मिळालेत आणि एक पुणे शहरामध्ये तुमचं एक चांगलं नाव आहे. जसं तुम्ही म्हणालात, की 7 वर्ष आपल्या चॅनलला झालेली आहेत आणि ह्या 7 वर्षामध्ये तुम्ही एक बऱ्यापैकी उंची गाठलेली आहे. तर ह्या उंची गाठण्यामध्ये तुमचा काही अनुभव आहे का? किंवा काही आलेल्या परिस्थिती आहेत का? तुम्ही काय सांगाल, की तुम्ही तुमच्या परिस्थितीवर कसं मात केली? खूप अडचणीच्या अडचणीला सामोरे गेलोय आणि खूप अशी देखील परिस्थिती झाली होती, की एकेकाळी वाटत होतं, की पत्रकारिता सोडून द्यावी. परंतु माझे काही सहकारी होते, माझे मार्गदर्शक होते, सल्लागार होते. त्यांनी मला दरवेळेस प्रत्येक परिस्थितीला सामोरे जाण्याची एक त्यांच्याकडून मला शिकवलं होतं आणि माझे जे काही गुरु आहेत आत्तापर्यंतचे, त्यांनी मला सांगितलं, की बाबा कधी कुठल्याही गोष्टीला खचून जाऊ नका. त्याला आपण सामोरे गेलं पाहिजे आणि जरी राहिला एक दुसरा प्रश्न तुमचा, की ह्यामध्ये काय चांगले अनुभव फार खूप जास्त आहेत. वाईट अनुभव पण जास्त आहेत. दोन्ही इक्वली आहेत. परंतु आपण ह्याला टाळलंच पाहिजे. निगेटिव्ह गोष्टी टाळल्या पाहिजे. पॉझिटिव्ह व्यक्तिमत्व राहायला पाहिजे. तर त्यामुळे त्यामध्ये ऑटोमॅटिक चांगलं करण्यास आपल्याला देवाकडून आशीर्वाद मिळत असतो. कार्यकर्ता ते एका चांगल्या वृत्तवाहिनीचे संपादक असा आपला हा सगळा प्रवास आम्ही तुमचा नेहमी ऐकतोय लोकांच्याकडून. पण कार्यकर्ता हा जेव्हा तळमळीने एखादं कार्य करतो, त्या कार्यकर्त्याच्या कार्यापाठीमागं कुठली तरी एक प्रेरणा असते. तर अशी कुठली प्रेरणा आहे तुमच्या या कार्याच्या पाठीमागं, की जी तुम्ही उदास झाला की तुम्हाला प्रेरणा देते? तुम्ही पुढे जायला लागलात की तुम्हाला थांबवते?
वेळोवेळी तुम्हाला मार्गदर्शन करणाऱ्या अशा कोणत्या व्यक्ती आहेत? एवढं फक्त आमच्या सर्व प्रेक्षकांना सांगा. अं, अ, ह्याबद्दल नक्कीच मी बोलतो. माझे राजकारणातले माझे चांगले गुरु आहेत आणि माझे मित्र देखील आहेत. नंदकिशोर कुमार, आपला नंदूभाऊ पवार आम्ही त्यांना म्हणतो. आणि त्याचसोबतीला अनेक माझे मित्र आहेत. त्यासोबतीला माझ्या एका परिस्थिती ज्यावेळेस अडचणीची येते त्यावेळेस माझ्या परिस्थितीला धावून येणारा माणूस हा एक एक आहे. त्याचं नाव मी आवर्जून घेईल. ते म्हणजे जॉन्सन थॉमस. हे माझे जवळ एक मित्र आहेत. त्यांचा व्यवसाय देखील आहे आणि माझ्या अडीअडचणी ते धावून येणारे व्यक्तिमत्व आहेत. असे 2 व्यक्तिमत्व आहेत जे लवकर आठवणीत येतात. आणखीन काही व्यक्तिमत्व आहेत, मात्र त्यांचं नाव घेणं मी थोडंसं टाळतोय. कारण की सगळे नाव घेणं कठीण परिस्थिती आहे. खूप जास्त जर लिस्ट जर काढली, हे मित्र तर माझे प्रत्येक मित्र मला मदत करत असतात आणि परिस्थिती कोणती असू द्या, त्यांचं मला प्रत्येक वेळी साथ असते. आपलं वाचन दांडगं आहेच आहे, पण कधी कधी एखादं पुस्तक सुद्धा आपल्याला छान गुरुवत मार्गदर्शन करू शकतं. तर अशा कुठल्या पुस्तकानं, कुठल्या ग्रंथानं तुमच्यावरती प्रभाव पाडला की ज्याच्यामुळे तुम्हाला हे सगळं सुचलं आणि जगण्याची प्रेरणा तुम्हाला वारंवार येते? पुस्तकामध्ये मी सगळ्यात अगोदर आमची समाजाची कुराण वाचतो. म्हणजे मला ते असेल आणि त्यासोबतीला झिरो पेंडन्सी ही एक मला पुस्तक आवडते, की कुठल्या कामामध्ये पेंडन्सी ठेवायची नाही. ते काम त्याच दिवशी त्याच वेळी संपवून टाकायचं. माझं प्रत्येकाच्या मागे तगादा असतो कामाच्या वेळेस. असं मला वाटतं की जेचं काम तिथलं झालं, म्हणजे ज्यावेळेसचं काम त्यावेळी जर झालं तर आपण रिलॅक्स मोडमध्ये जातो. पण जर पेंडन्सी असेल तर थोडंसं कामाचा ताण वाढतो, टेन्शन वाढतं. तर मी त्या पुस्तकाला जास्त थोडंसं अभ्यास म्हणजे ती पुस्तक मला आवडते. धन्यवाद सर. माझे सहकारी ज्युनियर एडिटर श्री विनोद यांना मी विनंती करतो, आपण सर, ओव्हरऑल 29 महानगरपालिकांच्या निवडणुका आताच पार पडलेल्या आहेत आणि निकालही लागलेला आहे. पण आता सगळ्यात मोठी गेम म्हटल्यावर गेम चेंजर ठरणार आहे ते महापौर कोणाचा असणार आहे किंवा कोणत्या पक्षाचं होणार आहे. याबद्दल मुंबई म्हणा किंवा पुणे म्हणा, संभाजीनगर, नाशिक या ज्या काही ठराविक आणि मोठ्या महानगरपालिका आहेत ज्यामध्ये पक्षांची आणि तिथल्या स्थानिक कार्यकर्त्यांची खरी परीक्षा लागलेली असते. महानगरपालिकेमध्ये राष्ट्रवादीकडून काँग्रेस, काँग्रेसकडून भाजप, भाजपकडून विविध पक्षामध्ये लोक गेलेले आहेत. पण महापौर होण्याच्यासाठी जर गणित जुळलं नसेल तर ही परिस्थिती पुन्हा ओढावेल का? तुम्हाला काय वाटतं याबद्दल? असं एकंदरीत म्हणता येणार नाही, कारण की मुंबईमध्ये भाजपची आणि शिंदेगडाची एखादी सत्ता लागताना दिसत आहे. त्याचसोबतीला पुण्यामध्ये देखील एखादी सत्ता भाजपाची आलेली आहे. कुठल्याही समीकरणाचं डबल इंजिन सरकार ते आणि ट्रिपल इंजिन सरकार असं काही होणार नाही. आणि राहिला प्रश्न कोलांट्या उड्या म्हणत होतो मी, की हिथून मारतात तिथं, तिथं तिथून मारतात तिथं. हे उड्या मारणारे जे आहेत, बेडूक उड्या मारणारे, हे काय जास्त काय काळ टिकत नाहीत. हे फक्त उड्या मारण्यामध्येच यांचं आयुष्य संपत असतं, तर ते काही जास्त काळ टिकणार नाही. पुणे आणि मुंबईमध्ये स्पष्ट बहुमत भाजपला आहे आणि पुण्यात आणि मुंबईमध्ये भाजपचाच महापौर होईल, हे स्पष्ट माझा अंदाज आहे. तर आत्ताच आपण आपले संपादक टाइम्स ऑफ महाराष्ट्राचे संपादक मुझम्बिल शेख यांच्यासोबत गप्पा मारल्या. एकंदरीत पुणे, मुंबई असेल, नाशिक असेल, इथली जी काही राजकीय परिस्थिती होती त्यामध्ये त्यांचा अनुभव काय सांगतो ते आपण ऐकलं. त्यांच्या अनुभवातून आपल्याला बऱ्याचशा गोष्टी सुद्धा शिकायला मिळाल्या किंवा नव्यानं समजल्या. आणि आम्ही त्यांच्यासोबत काम करत असताना वेळोवेळी आम्हाला त्यांचं मार्गदर्शन लाभतच असतं. ते आम्हाला वेळोवेळी मार्गदर्शन करतच असतात. आणि जसं की आत्ता मध्ये चर्चा चालू आहे की काशिफ सय्यद यांच्या विजयामागे एक किंगमेकर आहे आणि तिथे आमच्या सरांचं नाव समोर येतंय. आणि ते जरी मान्य करत नसले की ते किंगमेकर आहेत, तरी आम्ही निवडणुकीची सगळी प्रक्रिया बघता आणि निवडणुकीचा निकाल बघता असं स्पष्टपणे दिसून येतंय की एक किंगमेकर असल्याचं ते किंगमेकर असल्याचं स्पष्टपणे दिसून येतंय. त्यामुळे एक अनपेक्षित निकाल समोर आला आहे कोंडव्यामधून आपल्या समोर. आणि त्यामागेच नक्कीच त्यांचे अथक प्रयत्न आहेत आणि त्यांचे कष्ट आहेत आणि ते साफ आजच्या निकालानंतर दिसून आले आहेत. माझ्यासोबत आज मी चैताली वर्तक, माझ्यासोबत माझे सहकारी आदित्य, संजय सर आणि विकास
आमच्यामध्ये रंगलेली ही गप्पा नक्कीच तुम्हाला आवडल्या असतील आणि जर आवडल्या असतील तर आमच्या टाइम्स ऑफ महाराष्ट्र चॅनलला तुम्ही लाईक करा, सबस्क्राईब करा आणि पुण्यातल्या वेगवेगळ्या बातम्या ऐकण्यासाठी नक्की टाइम्स ऑफ महाराष्ट्र रोज आमच्या जिओ टीव्हीवर बघा. कॅमेरामॅन आयान सोबत आज आम्ही इथेच थांबतो. धन्यवाद.